आज मी तुला एक गोष्ट सांगणार आहे. गोष्टीचं नाव आहे सीताफळ आणि ही गोष्ट लिहिली आहे शिवदास पाडवी यांनी. हिवाळ्याचे दिवस होते. रामू बाजारात टोपल्या विकत घ्यायला गेला. बाजारात एक टोपली विकण्यासाठी एक माणूस होता. बांबूच्या पातीच्या छान घट्ट टोपल्या होत्या त्याच्याकडे. मग रामू त्याच्याकडे गेला आणि त्या टोपलीवाल्या काकांना म्हणाला, कितीला एक टोपली? 100 रुपये. रामू मग त्या काकांना म्हणतो, मला 2 टोपल्या पाहिजे. टोपलीवाला म्हणाला, 200 रुपये होतील मग. मग रामू थोडासा विचार करतो आणि त्या टोपलीवाल्या काकांना म्हणतो, आव 150 रुपयाला द्या की, 2 हव्यात ना. मग टोपलीवाला काका रामू दादाला म्हणाला, बरं चला घ्या 150 रुपयाला 2, चांगल्या आहेत टोपल्या. रामूनं त्यांच्याकडून 2 टोपल्या विकत घेतल्या. मग तो घरी आला. रामूचं एक सीताफळाचं एक छोटंसं शेत होतं. ते शेत उंच टेकडीवर होतं. रामूला 2 मुली होत्या, नानी व पिलू. एके दिवशी राणी आणि पिलू रामूला म्हणाल्या, बाबा आम्ही सीताफळाच्या शेतात चाललोय. दोघी दुपारी मग टेकडीवर जातात. आता सीताफळे पिकायला सुरुवात झाली होती. काही झाडं लहान होती, त्यांची सीताफळं सहज तोडता येत होती आणि काही थोडी उंच होती. नानी मोठी असल्यानं ती झाडावर चढायची, सीताफळं तोडून खाली टाकायची. पिलू मस्त टोपलीत ती झेलायची. टोपली भरली की घरी जायची. सकाळी लवकर बाजारात जात विकायला 10 रुपयात 1 सीताफळ विकत असत ते. एके दिवशी काय होतं की नानी आणि पिलू आपल्या दोन्ही टोपल्या घेऊन सीताफळाच्या रानात जातात. रानात गेल्यावर नानी झाडावर चढते. ती सीताफळं तोडून पिलूच्या हातात टाकायची. मग पिलू टोपलीत ठेवायची. मग असं करत 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 दोन्ही टोपल्या भरल्या. पण टोपल्या भरताना त्यांच्या लक्षातच आलं नाही की अंधार पडतोय ते. पिलू नानीला म्हणाली, नानी चल लवकर, अंधार झाला. नानी पटकन झाडावरून खाली उतरली. चल चल लवकर. दोघी जोर जोरात चालत निघाल्या. पिलू मागे पाहत असताना पिलूचा पाय घसरला आणि ती जोरात धप्प करणं खाली पडली. पिलू पडल्याबरोबर पिलूच्या हातातली सगळी सीताफळं खाली पडली. मग नानीनं पिलूला विचारलं, पिलू लागलं का ग तुला? पिलू म्हणाली, होय पायाला. असं म्हणून पिलूनं रडायला सुरुवात केली, माझ्या पायाला लागलं. मग नानी तिला समजावत म्हणाली, रडू नको, मी आहे ना तुझ्या बरोबर. पिलू, अगं माझ्या पायाला त्रास होतोय, पण आधी सीताफळं उचलूयात, किती पडलेत खाली बघ. काही सीताफळं फुटली होती, पण त्यांनी ती सारी गोळा केली. दोन्ही टोपल्या नानीनं धरल्या. पिलू तिचा दुखरा पाय सांभाळत चालत होती. घरी आल्यावर काय घडले ते आई बाबांना सांगितले. आईनं दोघींना जवळ घेतलं. खरचटलं होतं तिथं हळद लावली. गरम पाण्याने आईनं तिचा पाय शेकला. बाबा म्हणाले, लवकर निघत जा, खूप अंधारात येत जाऊ नका. घरी लवकर पोचलं म्हणजे काळजी नसते काही.